मुंबईतल्या भाजपच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि यामुळे एका महिलेचा संताप अनावर झाला होता। भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती। बाजूलाच मैदान असताना रस्त्यावर मोर्चा का काढला असा सवाल या संतप्त महिलेनं केला। संतप्त महिलेनं मंत्री महाजन आणि पोलीस यांच्याशी वाद घातला। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। मुंबईत भाजपनं काढलेल्या जनआक्रोश मोर्चावेळी मंत्री गिरीश महाजनांना एका महिलेच्या संतापाचा सामना करावा लागला। Did you not understand? भाजपच्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे महिला महाजनांवरती चांगलीच संतापली। Yes. Get out of here. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या या महिलेनं थेट मंत्री महोदयांना गेट आउट असं म्हणत आवाज चढवला। मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांनी यावरून भाजपवरती टीकेची झोड उठवली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्र्याला इतक्या शिव्या पडल्याचं म्हणत पटोलेंनी सरकारवर टीका केली। हे सत्तेचा जो माज असतो ना, त्या माजाचा हा परिणाम आहे। आमचीच सत्ता आहे आणि या सत्तेचं ज्या पद्धतीनं दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो त्याचं एक सर्वात मोठं उदाहरण इकडे महिला आरक्षणाचं सांगत होती, महिलाच त्यांना शिवा घालत होती। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो। हे महाराष्ट्राच्या इतिहासात या पद्धतीची पहिली घटना आहे की मंत्र्याला इतक्या शिवा खावा लागल्या एका महिलांच्याकडून। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। नौटंकी करणाऱ्या भाजपला एकट्या महिलेनं भर रस्त्यात उघडं करून खऱ्या अर्थानं हजारो से भारी एक नारी हे सिद्ध केलं। मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ। ही नारी शक्ती खऱ्या अर्थानं वंदनीय आहे। आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीव